नमस्कार लाडक्या बहिणींनो, माझं नाव सचिन पवार. आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती सांगणार आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे राज्य सरकारने KYC करण्यासाठी. आता त्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेली आहे. आणि विशेष म्हणजे पती अथवा वडिलांच्या मृत्यूमुळे किंवा वेगळे राहिल्यामुळे OTP मिळणाऱ्या महिलांसाठी आता कागदपत्रावरूनच KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थ्यांची KYC करण्यासाठी खालील कागदपत्रांचा उपयोग होणार आहे. तर त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, मोबाईल नंबर, लाभार्थ्याचे जर पती वारले असतील किंवा वेगळे राहत असतील तर घटस्फोट प्रमाणपत्र आहे, विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड, ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्या भागामधल्या त्यांच्याजवळ 31 डिसेंबर पूर्वी जमा करावे. तर पूर्वी 30 नोव्हेंबर तारीख होती KYC करण्याची अंतिम. आता राज्य शासनाने मुदत वाढवलेली आहे. ती 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्यायची आहे सर्वांनी. आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची माहितीची अचूकता तपासण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने घरगुती सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामध्ये लाभार्थ्याचे उत्पन्न, निवास, त्यानंतर कौटुंबिक माहिती याची यादी तपासून तयार करत आहेत आणि ही यादी वरती राज्य सरकारकडे जाणार आहे. तरी हा एक मोठा दिलासाच आहे, कारण की अगोदर ऑनलाईन असल्यामुळे काही लाडक्या बहिणींचे OTP नव्हते, OTP प्राप्त करता येत नव्हते, तर त्यांना त्रास सहन करावा लागला. तर यावरती उपाय म्हणून राज्य सरकारने कागदपत्रा आधारे KYC करण्यास सांगितले आहे. तरी सर्वांनी KYC करून घ्यायचे आहे. तरी अशीच माहिती हवी असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.